नमस्कार, मी प्रवीण अरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ज्याची प्रतीक्षा होती फायनली ती प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. कारण की सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज बहिणींना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतात फायनली ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि तुमच्या अकाउंटवर आता ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर बहिणींनो, ऑक्टोबर हप्ता तुमच्या अकाउंटला ठिकाणी आता येणार आहे. त्याचबरोबर सर्वांना दिवाळीचं बोनससुद्धा ठिकाणी जमा होत आहे. त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झाल्या आहे. भाऊबीजची ओवाळणी मिळणार की नाही मिळणार, बहिणी या ठिकाणी प्रश्न विचारत होता. फायनली त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर बहिणींना देण्यात आलेली आहे. भाऊबीजची ओवाळणी तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बहिणींनो, सर्वात महत्त्वाची दमदार अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे. तर हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. आणि खास करून हे जे काही हप्ता असणार आहे ऑक्टोबर महिन्याचा किंवा दिवाळीचं जे काही बोनस असणार आहे हे कोणत्या बहिणींना मिळणार आहे, ज्या बहिणींची KYC झाली असेल त्याच बहिणींना. तर कमेंट करून सांगा तुमची KYC झाली की नाही. जर का तुमची KYC झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे. मग तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत. आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. मग तुमची KYC सुद्धा देखील आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. तर आता तुम्हाला सर्व माहिती ठिकाणी प्रवासात मी दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर पटापट सर्व बहिणींनी एक काम करा, या व्हिडिओला शेअर नक्की करून द्या. तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही बहिणी असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळायला पाहिजे. कारण की अतिशय दमदार अपडेट आलेली आहे. आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. अपडेट अशी बहिणींनो, बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे. आणि ती महत्त्वाची बातमी अशी की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आलेली आहे. बहिणींना एकच प्रतीक्षा होती की ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी मिळतील, ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार, हा प्रश्न बहिणींना पडलेला होता. फायनली त्या संदर्भात एक महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे. त्यामुळे सर्व बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहेत. कारण की महत्त्वाची मोठी खुशखबर बहिणींना या अपडेटमध्ये मिळाली आहे. म्हणून बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हालासुद्धा ही अपडेट कळणार आहे आणि तुम्हालासुद्धा ही खुशखबर कळणार आहे. तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, खरे तर लाडक्या बहिणींना अलीकडे सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला आत्ताच सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले. तर ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले त्यांनी कमेंट करून सांगा बरं की हो सर मला सप्टेंबरचे पैसे आलेले आहेत. कारण की ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना ऑक्टोबरचे पैसे मिळणार आहे. म्हणून जर का तुम्हाला 1500 रुपये आले असतील सप्टेंबरचे तरच तुम्हाला ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळणार आहे. तर कमेंट करून सांगायचं आहे की हो सर मला सप्टेंबरचे 1500 रुपये आलेले आहे. आणि जर का आले नसतील तर लिहून पाठवायचं आहे की सर मला अजून सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आलेले नाही आहे. मग तुम्हाला सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबरचे 1500 असे टोटल तुम्हाला 3000 रुपये पाठवले जातील. ही गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एकाच वेळेस 2 हप्ते जमा केले जातील. तर कमेंट करून सांगा सप्टेंबरचे आले की नाही. पुढे बघा, सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात वर्ग झालेला होता आणि ह्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये मिळणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. पण लाडक्या बहिणींसाठी एका दिलासादायक या ठिकाणी बातमी समोर आली आहे. आणि दिलासादायक बातमी अशी आहे, बघा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल की सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात आला, मग आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळणार अशी तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल. आणि हा प्रश्न साहजिकच आहे. पण बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आणि ही दिलासादायक बातमी अशी आहे की ती म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये नाही मिळणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये मिळणार नाही, तर तो याच महिन्यामध्ये जमा होईल अशी या ठिकाणी माहिती समोर आली आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला जी अपेक्षा होती की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये मिळणार, तर तसं होणार नाही. कारण की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यातच म्हणजेच याच महिन्यात जमा होईल अशी माहिती समोर आलेली आहे.
आणि लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता दिला जातोय। ही गोष्ट लक्षात ठेवा। तुम्हालाही 1500 रुपये मिळत आहेत की नाही कमेंट करून सांगायचं आहे। आणि खास करून ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर माझी KYC झाली आहे, आणि ज्यांची बाकी असेल त्यांनी लिहून पाठवायचे की नाही सर माझी KYC झाली नाही आहे। ठीक आहे, पुढे बघा काय सांगितलेलं आहे। एका वर्षामध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना या योजनेच्या माध्यमातून 18,000 रुपयांचा लाभ वर्ग करण्यात येत आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। म्हणजेच काय तर एका वर्षामध्ये जी पात्र बहीण आहे त्या बहिणीला 18,000 रुपयाचा लाभ मिळत असतो आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत एकूण 15 हप्ते वर्ग करण्यात आले आहेत। किती? आत्तापर्यंत तुम्हाला 15 हप्ते मिळाले। 15वा हप्ता हा सप्टेंबर महिन्याचा होता, तर तुम्हाला 15 हप्ते आले की नाही कमेंट करून सांगा। कारण की बहुतेक अशा बहिणी असतील की त्यांना 13 हप्ते आले असतील, काहींना 14 आले असतील, काहींना 15 आले असतील, काहींना 12 आले असतील, का तर काही बहिणी अपात्र झाल्या असतील त्यामुळे त्यांना पैसे कमी आले। तर कमेंट करून सांगा की तुम्हाला किती हप्ते आले, 13 आले, 14 आले, 12 आले की 15 हप्ते आले। कमेंट करून सांगा। ज्या पात्र बहिणी त्यांना टोटल 15 हप्ते या ठिकाणी मिळाले आहेत। पुढे बघा, महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी या योजनेचा 16वा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता 16वा हप्ता मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता बघा, मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना पुढील आठवड्यामध्ये या योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ दिला जाईल। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची, बहिणींनो इकडे लक्ष द्या, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींना पुढील आठवड्यामध्ये, लक्षात घ्या, पुढील आठवड्यामध्ये योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ मिळणार आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट हीच आहे की लाडक्या बहिणींनो पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला या योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ मिळणार आहे आणि ही स्वतः माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे कधीही जमा होतील अशी माहिती समोर आलेली आहे। गेल्या वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींमुळे महायुतीला चांगले यश मिळाले होते आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली जाऊ शकते। त्यामुळे ही खुशखबर बहिणींना देण्यात आलेली आहे। आता बघा, राज्य शासनाकडून पुढील आठवड्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। बघा बहिणींनो, पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला हप्ता मिळणार आहे, ही सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे। दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना KYCची प्रक्रियासुद्धा बंधनकारक करण्यात आली होती आणि या प्रक्रियेसाठी शासनाकडून 2 महिन्याची मुदतसुद्धा देण्यात आली होती। विशेष म्हणजे पूरग्रस्त जिल्ह्यातील महिलांना 15 दिवस अतिरिक्त मुदतही देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिलांसाठी शासनाने KYCची प्रक्रिया देखील बंद केली आहे। तर बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच होती की तुमची आता KYCसुद्धा बंद केली गेली आहे। KYCसुद्धा तुमची बंद झाली आहे, तुम्हाला KYC करता येणार नाही आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे बहिणींनो की तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि तुमची KYCसुद्धा बंद करून दिली गेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, कारण की एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 2 महत्त्वाच्या गुड न्यूज दिल्या आहे आणि अतिशय माहिती पुराव्याचे तुम्हाला दिले आहे। म्हणून बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रवीण ऐरे हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित दिली जात असते। तर बघू शकता तुम्ही बहिणींनो, तुम्हाला मी संपूर्ण माहिती पुराव्यासहित दाखवलेले आहे। KYCची प्रक्रियासुद्धा तुमच्या ठिकाणी आता बंद केली, त्याची तुम्हाला अपडेट मी याच व्हिडिओमध्ये दिली आहे आणि पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे, त्याची तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। म्हणजे 100% पुराव्यासहित तुम्हाला सर्व खरी माहिती या ठिकाणी दिली जात असते। म्हणून बहिणींनो, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाकी तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलवर मिळत राहणार आहे। तर पटापट ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।